जरा त्याची बॅग ठेवली, वही ठेवले, पेन ठेवले, डबा ठेवला, इकडे पाण्याची बाटली आहे, सॉक्स आहे. अगं मी शूज राहिले वाटतं आणायचे. हे सोहमचे शूज. तर काय राहिलं? ए शुभ्रा जरा बघ ना बबड्या तयार झाला का. हो बघते आई. ओके. किती छान दिसतोयस रे बबड्या. खरंच छान दिसतोयस या युनिफॉर्म मध्ये. एकाच गोष्टीची कमी आहे. आपण लहान होतो तेव्हा तुला आठवतोय का, असा रुमालाचा त्रिकोण करायचे आणि असं लावायचे इथे, तसं लावून. नको ना यार शुभ्रा मस्करी करू. जाऊ दे मी नाही कॉलेजला जाते. अरे शुभ्रा जाऊ दे ग. मस्करी केली ना. नको चिडूस. हे घे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. खरंच रे किती छान दिसतोयस बबड्या. कोणाची दृष्ट नको लागायला तुला. आता हे काय करतेस, तुझं पण काहीतरीच असतं. काय चिडतोयस तू. त्यांना मनापासून जे करावंसं वाटतं ते करतात ना. राहू दे. एक मिनिट, तू इतका छान तयार झालायस, आपण एक सगळे मिळून फोटो काढूया. सर या. अरे असं नेहमी नेहमी थोडीच तयार होतोस. ट्रेडिशन, पहिला दिवस, फोटो तर पाहिजे. तू उंच आहेस, तू काढ. हो हो काढ बबड्या. अहो आलात ना तुम्ही. वाव. अरे बापरे, चला मी निघते, मला उशीर होतोय. सावकाश जाग. हो हो. छान होऊ दे सगळं. ऑल द बेस्ट. थँक्यू. सांभाळू ना बाळा. हो हो बाय. चल चल तूही वेळेवर जा. हे बस इकडे. हे बघ इथे ना तुझे बूट ठेवलेत, सॉक्स ठेवलेत आणि ह्या बॅगेत ना मी सगळं टाकलंय बाळा. वही टाकलीये, पेन टाकल्या. हा बघ हा तुझा डबा. खा नीट हा वेळेवर. तुझ्या आवडीचा लाडू पण टाकलाय त्यात. आणि हे बघ ही पाण्याची बाटली ठेवलीये. कॅन्टीनचं पाणी पीत नको जाऊस बाळा. हो आई. खाल्लंय का पण. हो अहो नाश्ता झालाय त्याचा. बघू बघू इकडे सोहम. ए आई काय करतेस तू. मी शाळेत चाललोय काय. हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे ते. चल निघतो मी. रिक्षाला सुट्टे पैसे दे ना. हो देते. हा अरे रिक्षाने कशाला जातोयस. ठीक आहे माझी बाईक घेऊन जा. पण सर बाईक तुम्हाला लागेल ना. नाही नाही मी रिक्षाने जाईन किंवा गाडी काढीन. तू बाईकने लवकर पोहोचशील ना, पण हळू चालवायच्या. हो सर. थँक्यू सो मच. सर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स मी अगदी मन लावून पूर्ण करीन. आय नो. आणि तुमचा माझ्यावरचा विश्वास मी सार्थ ठरवीन. येतो. सांभाळून जा बबड्या. हं डबा वेळेवर खा रे. हो आई. कुठे राहिला सोहम. अरे सोहम किती लेट. कधीपासून वाट बघते तुझी. चल. तू कुठे चालली आहेस. अरे तुला कॉलेजमध्ये सोडायला येते ना. आज पहिला दिवस आहे ना तुझा. आणि तू येऊन काय करणार आहेस. अरे बघते ना तुझे क्लासमेट्स कोण आहेत, मुली किती आहेत. फार सुंदर मुली असतील तर. काहीतरी बोलू नकोस. मी तिकडे शिकायला चाललोय. हा पहिल्यांदा पण शिकायलाच जायचास, पण शिकता शिकता शुभ्राच्या प्रेमात पडलास आणि आयुष्यभरासाठी अडकलास. सोहम आज पण तुझं तसंच झालं तर. हे बघ सगळं समजतंय मला. मला उशीर होतो निघायचंय कॉलेजला. ऐक ना मी काय म्हणते, मी 5 मिनिटासाठी येते. मी गेट वरनं परत येईन ना. सोहम घेऊन काही गरज नाहीये मला. खूप उशीर झालाय. ऐक ना सोहम असं काय करतो मी. 5 मिनिटं बाहेर पर्यंत येते. सोहम सोहम ऐक ना. सोहम सोहम थांब ना. सोहम काय नाही मी म्हणत होतो किती दिवसांनी आपण असं दोघंच आहोत ना घरात. खरंच एरवी बबड्या असतो ना सारखं आई हे दे ते दे, आई आई सारखं चालू असतं त्याचं. आज तो नाही तर घर किती शांत शांत वाटतंय नाही. खरंच काय करावं सुचत नाहीये. मी सांगू मस्त सिनेमा लावतो एखादा, निवांत बघत बसूया. 3 तास एका जागी बसणं नाही जमतो मला. मग दोघं मिळून एक पुस्तक वाचूया. अरे मजाच काय वेगळी असते. एक पान मी वाचायचं, एक पान तू वाचायचं. पण दिवसा ढवळे असं वाचत पडायचं
बरं नाही वाटत ना? मग मी एक मस्त कविता वाचून दाखवतो तुला. हो चालेल, मला आवडतात. मी पटकन आवरून घेते आणि मग येते. हा मी पण एक मस्त कविता शोधतो. हा. 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 बस ऐकवा. ऐका. हा. एक होतं तळ, हम्म. त्याचा आता सरोवर झालाय. एक होतं पाखरू, त्याचा आता गरुड झालाय. एक होतं गाव, त्याचा आता महानगर झालाय. एक होतं रोपट, त्याचा आता महावृक्ष झालाय. अगो बाई, काय? अहो मी ना विरजण लावायचं विसरून गेले. पटकन आले मी. तुम्ही बसा, 1 मिनिटात आले. हा छान आहे कविता, लगेच आले. आसावरी, किती वेळ? आवडलं. अहो विरजण लावलं आणि मला लक्षात आलं साबुदाणा भिजत घालायचा होता ना, तो भिजत घातला. आणि 4 भांडी पडली होती, तीही घासून घेतली. ओटा आवरून घेतला. बोला. एक होतं खोपट, खोपट. त्याचं आता घर झालंय. नुसतेच होते शब्द, त्याचा आता काव्य झालाय. नुसतेच होते विचार. अहो काय? बापड्याचे कपडे धुवायचे होते, मशीनही लावायचं होतं. मी येऊ का पटकन? म्हणजे तुम्ही थांबा, मी लगेच आले. हा लगेच आले. हा हो हो. अहो हा हा हा. अहो सांगा आता ऐकवा. कुठे होतो आपण? विचारात. काय? तुम्ही म्हणालात ना कुठे होतो आपण? नुसतेच होते विचार. हा, नुसतेच होते विचार, त्याचे आता सुविचार झाले. नुसतेच होते रंग, त्याचा आता इंद्रधनुष्य झालाय. वा. अहो मला ना दोरीवरचे कपडे काढायचे, वाळत घातलेले. पाऊस वगैरे आला तर भिजतील ना, तर ते कपडे धुतलेत ना, मशीन झालेलं असेल ते पण मला कपडेही वाळत घालायचे. तुम्ही एक काम करता का? मला संध्याकाळी ऐकवता का कविता? माझी सगळी कामं आवरलेली असतील, आपण शांतपणे बसून ऐकूया. चालेल? मी आलेच. हा असावरी, शेवटच्या 2च ओळी राहिल्यात ग. काय होतं ते लोपलंय, काय आहे त्यांनी व्यापलंय, संपूर्ण व्यापलंय. असावरी, काय बाबा? अहो काय करताय? मी करते ना काम. अहो हे काय करताय? अहो तुम्ही बांधताय काय असं लहान मुलासारखं? तुला नाही अडकवलंय, स्वतःला अडकवलंय मी. आता तू फिर घरभर, कुठे फिरायचं तिथे. अहो हे काय लहान मुलासारखं का? आपण घरात आता दोघं जाऊत आपण. मला आलाय कंटाळा. आता तू माझ्यापासून 4 फुटापेक्षा लांब जाऊच शकणार नाही. माझ्यासारखी हट्टी गाठ आहे, सुटणार नाही. सोडायचा प्रयत्न करू नकोस.
अहो मी काम कशी करू, मला कपडे वाळत घालायचे. सोपं आहे. हे बघ, धर तिकडनं, ते आता धर. झालं. अरे आपण दोघं एकत्र असलो ना, काही अशक्य नाही आपल्याला. द्या तो कपडा मला तिकडचा. ठीक. चला आता किचन साफ करायचंय. चला. अहो अहो असं काय करताय, आपण गॅलरीत आहोत, कोणतरी पाहतील ना. बघू दे, माझ्या बायकोकडे बघायला मला कोणाची भीती. चला आता किचन मध्ये. चला चला. वा वा वा, बायकोच्या मागे मागे फिरण्यात मजा येते. इतके दिवस का नाही सुचली मला ही आयडिया. असं काय करताय, काढून टाका नाही. सुलभा काकू काकुडी शेजारचं आलं ना तर पंचायत होईल माहिती. का लग्नात नव्हती बांधली गाठ, तसंच समज. अरे 2 ऐवजी 4 हात आहेत तुझ्याकडे, आता पटापट काम होतील बघ. हो का. तुझे जीवन की डोर से बांधा. काय झालं. अहो मला हे फ्रीज मध्ये ठेवायचंय. बांध लिया है तुझे जन्नत दर्द. आता हे काय करायचं. तिथे ठेवायचंय. चला. बांध लिया है तेरे जुल्मों सितम. अरे अहो काय करताय तुम्ही. तेरे जुल्मों सितम सर आंखों पर. अशा ती कशी पटापटा कामं होतील. अरे काय घाई आहे, कामं पटापट नाही, आनंदाने झाली पाहिजे. 4 कामं कमी झाली तरी चालतील. नाही हो, मला नाही चालणार. ठरलेली सगळी कामं व्हायलाच पाहिजेत. आता बघा, मला बाहेरून डायनिंग टेबल वरनं पाण्याचा जग आणायचा आहे. आत्ता आणतो. आणूया. चला चला, गाडी. आता यापुढे कॉलेजला जाणार नाहीये मी. बबड्या थांब, मी बघतो. काय झालं याला. मी बघते. हा बबड्या. अरे बबड्या, काय झालं. संध्याकाळपर्यंत असणार होतं ना तुझं कॉलेज, मध्येच का आलास. काय झालं रे बाळा. जा. नाही, मला नाही बोलायचंय कोणाशी. सोहम. अरे हे काय, सोहम आला सुद्धा. आला मगाशीच. सर काय झालं, टेन्शन आहे का काही. नाही, बोला नाही काही, पण मला काही सांगू नकोस आई. तुला एकदा सांगितलं ना, त्या कॉलेजला नाही जायचंय म्हणजे नाही जायचंय मला. अरे सोहम ऐक ना बबड्या. अरे चिडू नकोस. अहो बघा ना किती चिडलाय तो, तुम्ही तरी समजावा ना त्याला. सोहम तू शांत हो. तू बस बरं इथे, बस. तुला पाणी देऊ का. नाही, पाणी वगैरे काही नकोय मला. आजकालची मुलं ना युजलेस असतात. गाडीची अक्कल नसते, बापाच्या पैशांवर माज करायचा आणि असं दाखवायचं स्वतःला बरंच माहिती आहे. हो, काय झालंय एक्झॅक्टली सोहम. इरिटेटिंग. सोहम नेमकं काय झालंय, मला नीट सांग बरं. कॉलेजमध्ये माझी पहिली 2 लेक्चर चांगली गेली. त्यानंतर हॅलो गाईज, मी सोहम कुलकर्णी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. अरे नाही, मी प्रोफेसर नाही आहे, स्टुडंट आहे. आज माझा पहिला दिवस आहे. हा, पहिला दिवस. स्टुडंट. हा, पहिला दिवस. हा स्टुडंट. हसायला काय झालंय. काय नाही, रिपीटर आहात का.
व्हॉट यू मीन? काय नाही, बरीच वर्ष कॉलेज केलेलं दिसतं. कोण म्हणाल? कोणी कशाला म्हणेल हा? चेहऱ्यावर दिसतंय ना, नापास गड्डे पैशाचा लड्डू. हे बघ, तोंड सांभाळून बोल. सॉरी दादा. ए दादा नाही, काका. 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 मला वाटेल तशी चिडवत होती ती मुलं. परत जाणार नाहीये मी त्या कॉलेजमध्ये. काय असतात ना मुलं, आपल्या बोलण्याने समोरच्याला त्रास होईल, वाईट वाटेलाचा विचार सुद्धा करत नाहीत. तू शांत हो रे बबड्या. काका काय? तू हसतेस काय शुभ्रा? अरे नाही नाही ठीक आहे, काही एक्सप्लेन करायला जाऊ नकोस मला. मी बघितलं तुला असताना. माझा अपमान झाला की तुला आनंदच होतो ना. इथे मी जेन्युअनली सुधारलोय आणि तू तशीच आहेस ग अजून. घ्या, हे पण हसतायत. अरे नाही नाही, मी तुला नव्हतो हसत. ते मुलांचं मला, मुलं पण ना काय डोकं लावतात. ते ऐकून हसायला आलं ना तुम्हाला? म्हणजे मी काका वाटतो असं म्हणायचंय. एक मिनिट, कॉलेजमध्ये असं काहीतरी होणार याचा अंदाज होता ना तुम्हाला? म्हणून मला मुद्दामून तुम्ही शिकायला पाठवलं ना तिथे? तुमचीच आयडिया होती ना सर ही? जाऊ दे रे बबड्या, तू शांत हो बघू. शुभ्रा, अहो हसण्यासारखी गोष्ट आहे काही. मला नाही पटत आहे तुमचं हे वागणं. काका म्हणाले माझ्या बबड्याला. हसा हसा, सगळ्यांनी हसा. तिथे कॉलेजमध्ये शिकायला गेलो होतो, तिथे त्या मुलांनी काका काका म्हणून चिडवलं. मनापासून शिकायला गेलो होतो ना तिथे. पण नाही, तिथे ती लोक हसले आणि इथे आता तुम्ही हसताय. नाही रे राजा. नाही, बस झालं आई. तुम्ही हसत राहा ना, तर मला चिडवत राहा. पण मी माझा जीव गेला ना तरी त्या कॉलेजला जाणार नाहीये म्हणजे नाहीये. बरं ठीक आहे, ऐक, आय एम सॉरी. मला खरंच तुला हर्ट वगैरे नव्हतं करायचं सोहम, आणि तसे नव्हतं हसत आम्ही. तुझा मूड छान करायला मी मस्तपैकी चहा करून आणू तुझ्यासाठी. घेशील? तुमच्यापैकी कोणी घेणार आहे? हो चालेल. आलेच. कॉलेजमध्ये असं काहीतरी होणार याचा अंदाज होता ना तुम्हाला? म्हणून मला मुद्दामून तुम्ही शिकायला पाठवलं ना तिथे? तुम्ही हसत राहा ना, तर मला चिडवत राहा. पण मी माझा जीव गेला ना तरी त्या कॉलेजला जाणार नाहीये म्हणजे नाहीये. चाल. नाही नको, इच्छाच नाहीये मला. किती वाईट वाटलं असेल ना सोहमला. त्याचा विचार करून ना रात्र रात्र झोप लागत नाही मला. कधी बसणार त्याच्या स्वप्नांची घडी? प्रत्येक वेळी ना त्याच्याच बाबतीत असं का विघ्न येतं मला कळत नाहीये खरंच. काळजी करू नकोस असावरी. कशी नको करू काळजी? किती उत्साहाने गेला होता ना कॉलेजला तो, आणि परत येताना पुन्हा कधी न जायचा निर्णय घेऊन आला. काय होणार ह्या मुलाच्या शिक्षणाचं मला नाही कळत आहे. सोहमचं शिक्षण थांबणार नाही. त्याला कॉलेजमध्ये जायचं नाहीये ना. यावर एक उपाय आहे. कोणता? सोहमला जर का कॉलेजमध्ये जायचं नसेल, कॉलेजला सोहमपर्यंत आणावं लागेल.